नमस्कार, मी वैदेही चव्हाण राष्ट्रनिर्माण न्यूजच्या मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। चला तर बघूया आजच्या ठळक घडामोडी। देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मारुती रायांचे दर्शन, बजरंगबलींना विरोधकांसाठी मागितली सुबुद्धी। 1.5 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक, अनेक हिंसक कारवायांमध्ये होता सहभाग। आणि गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात, गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू। ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी त्यांनी बजरंगबलींना विरोधकांसाठी सुबुद्धी मागितलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजरंगबली जयंतीनिमित्त टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी त्यांनी बजरंगबलींना बुद्धी आणि शक्ती देण्याची प्रार्थना केली। त्याचबरोबर देशावर जे काही संकट येतात ते दूर करण्यासाठी आणि बुद्धी आणि विरोधकांसाठी सुबुद्धी मागितली आहे। तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवर यावेळी टीका देखील केली आहे। उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून एक केलेला काम दाखवावं। मुंबई 25 वर्षे महानगरपालिका होती, त्यांनी तेव्हा केलेलं एक तरी काम दाखवावं। तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही, यांचे भाषण ठरलेले आहे। उद्धव ठाकरेंचं भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लावला। शरद पवारांवर टीका करत ते म्हणाले की हे सगळे निराश झालेले आहेत, पराभवाच्या भीतीने हे शिव्या द्यायला लागले आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला। नागपुरातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या या टेकडी लाईनच्या हनुमान मंदिरामध्ये मी दर्शन घेतलेलं आहे आणि बजरंगबली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात। त्यामुळे त्यांना शक्ती मागितली आहे। जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर संकट येतात ते दूर करण्याकरता आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता आणि सुबुद्धी मागितली आमच्या विरोधकांकरता। शरद पवार ने पुतिन की उपमा दी है नरेंद्र मोदी को, क्या कहेंगे? देखिए, ये सारे के सारे निराश लोग और इनको हार की हताशा ने गाली गलौज पर उतारा है। और आप सभी जानते हैं जब जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है। तो ये जितनी गाली देंगे लोग उतना ज़्यादा मोदी जी को प्यार करेंगे। उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे, उद्योग गुजरातला गेलेले आहे, मोदी जी तुम्ही आता गुजरातला आता तुमच्यावर टीका केली आहे। असं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा। जवळपास 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती, मुंबईत केलेलं एक काम दाखवा। तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही, यांचे भाषणे ठरलेले आहेत। मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो। शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल 47,60,000 चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे 4 टप्प्यात पैसे काढल्याची माहिती समोर आली आहे। शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे 4 टप्प्यात 47,60,000 काढल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात 4घांवर गुन्हा दाखल केला आहे। शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झिनत खातून यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे। हे चौघे कोण आहेत, यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहे। शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे। मात्र अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याचीही काही पहिली वेळ नाही। याआधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते। शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेली दुसरी बंदूक गुजरातच्या सुरत शहरात सापडली आहे। तापी नदीत फेकलेली बंदूक मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढली। यासह पोलिसांना 3 मॅगझिन्स देखील सापडल्या आहेत।
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचे धागेदोरे सुरतपर्यंत पोहोचले आहे. गोळीबार करण्यासाठी वापरलेली बंदूक तापी नदीत सापडली आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा लॉरेन्स बिश्नोईवर मकोका लावू शकते. गुन्हे शाखेला तपासादरम्यान लॉरेन्स बिश्नोई विरोधात अनेक पुरावे मिळाले आहेत. अनमोल बिश्नोईने त्याचा भाऊ आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून संपूर्ण कट रचल्याचे समोर येत आहे. याआधीही लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा धमकी दिली आहे. वास्तविक अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्टद्वारे सलमान खानच्या घरावरील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या प्रकरणी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक करण्यात आली आहे. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप मोतीराम पेन्ना असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथील रहिवासी आहे. 1.5 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक करण्यात आली आहे. 21 एप्रिलला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला भामरागड तालुक्यातून संशयास्पद स्थितीत फिरताना अटक केली. दिलीप हा कट्टर नक्षल समर्थक आहे. नक्षलवाद्यांना रेशन पुरविणे, बॅनर लावणे, गावातील नागरिकांना बैठकीसाठी बोलावणे अशी कामे तो करीत होता. 21 मार्चला नेलगुंडा महाकापाडी जंगलातील पायवाटेवर एक क्लेमोर माइन प्रेशर कुकर बॉम्ब पुरून ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. या संदर्भात आणि इतर प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शासनाने त्याच्यावर 1.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मेरठमध्ये भाजप उमेदवार अरुण गोविल यांच्या रोड शो दरम्यान अनेक लोकांच्या पर्स, मोबाईल आणि पैसे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक देखील केली. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मेरठमध्ये भाजपा उमेदवार अरुण गोविल यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो दरम्यान अनेक लोकांच्या पर्स, मोबाईल आणि पैसे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेली ही टोळी दिल्लीहून आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तपास सुरू आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. दरम्यान मेरठमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 22 एप्रिलला भाजपा उमेदवार अरुण गोविल यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. अरुण गोविल यांनी रामायण या टीव्ही सिरियलमध्ये राम ही भूमिका साकारली होती. या रोड शो मध्ये रामायण सिरियल मधील लक्ष्मण आणि सीता देखील सहभागी झाले होते. यावेळी मोठी गर्दी जमली. गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी 1-2 नाही तर डझनभर लोकांच्या पर्स, मोबाईल आणि पैसे चोरी केले होते. भाजपच्या नेता चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवी आहे असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. ते आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधत आहेत. याच दरम्यान आता भाजपाने उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धवजी, तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवी आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला. तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. उद्धवजी, तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवी आहे. देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर तुम्ही लाचारीने सपशेल लोटांगण घालताय. कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ तेवढा तुम्हाला साधायचा होता असा आरोप त्यांनी यावेळी केला. नमस्कार. उद्धवजी, तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवी आहे. देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर लाचारीने तुम्ही सपशेल लोटांगण घातले. कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून तुम्ही फक्त स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ पाहिलाय. स्वर्गीय बाळासाहेबांनी आपला पक्ष स्वतंत्र बाण्याने चालवला होता आणि तुम्ही तुमच्या कौटुंबिक स्वार्थापायी संकुचित वृत्तीने तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांचे पाण्यामुळे हाल होऊ नये म्हणून त्यांना थेट डब्यांच्या खिडकीजवळ जाऊन पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या स्वयंसहाय्यता बचत गटाची आणि सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली आहे. उन्हाळ्यात सर्वच रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. रेल्वे स्थानक येताच ही मंडळी पिण्याचे पाणी घेण्यासाठी फलाटाच्या नळांवर गर्दी करतात.
अशातच काही नळांना पाणी नसणे, धार बारीक असणे असे प्रकार घडतात. तर काही नळांना भरपूर पाणी असूनही एकाच वेळी प्रवाशांची पिण्याचे पाणी घेण्यासाठी झुंबड झाल्यामुळे आणि गाडीची वेळ झाल्यामुळे अनेकांना पाणी मिळत नाही. गाडी निघाल्याने हातात पाण्याची बाटली धरून ओल्या हाताने काही जण धावत्या गाडीच्या दारांचा दंडा पकडण्याचा प्रयत्न करतात. यात काही वेळा हात घसरतो आणि धोका होण्याची भीती असते. सर्वप्रथम फलाटावरील सर्वच्या सर्व नळातून चांगले पाणी येईल याची व्यवस्था करण्याचे आदेश सर्व रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना देण्यात आले आहे. त्यासाठी नळाची दुरुस्ती करून घेणे, तोट्या बदलविणे, नळातून पाण्याचा प्रवाह चांगला राहील याची व्यवस्था करण्याचेही सांगण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांना थंड आणि शुद्ध पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणच्या स्थानकांवर वॉटर कूलर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांची फलाटावर उतरून नळासमोर गर्दी करण्याऐवजी त्यांच्या डब्याजवळच थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचीही व्यवस्था केली गेली आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या स्वयंसहाय्यता गटांसोबत सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली आहे. शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित गोलू तिवारी यांची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोलू तिवारी याला सहयोग रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. गोंदिया शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून येथे व्यवसायाच्या निमित्तानं संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली असून यामध्ये व्यावसायिकांनी एकमेकांना स्पर्धेत पराभूत करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोलू तिवारीवर वन विभाग कार्यालयासमोर कुडवा नाका टीबी टोली परिसरात गोळीबार करण्यात आला. गोलू तिवारी याला सहयोग रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. गोलू तिवारी रिंग रोडवरील हनुमान नगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण तिवारी कुटुंबात शोककळा पसरली आहे. गोलू तिवारीशी संबंधित मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोलू तिवारी कोणाच्याही मदतीसाठी नेहमीच पुढे असायचा. राष्ट्रनिर्माण न्यूज करिता गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट. देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मारुती रायांचे दर्शन, बजरंग बलींना विरोधकांसाठी मागितली सुबुद्धी. 1.5 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक, अनेक हिंसक कारवायांमध्ये होता सहभाग. आणि गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात, गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू. वेळ झाली आता इथेच थांबण्याची. उद्या परत भेटूया नवीन बातम्यांसह. तोपर्यंत बघत रहा राष्ट्रनिर्माण न्यूज. नमस्कार.